मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी। अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण नवीनच सुरू केलेले वर्ष राशी भविष्य आपल्याला माहिती आहे, त्याप्रमाणे हे सिंह राशीचे 2024 हे वर्ष कसे जाईल ते आपल्याला सांगणार आहे। त्याचबरोबर सर्वप्रथम सर्वसाधारण मी अभ्यास केल्याप्रमाणे किंवा माझ्या अभ्यासात आल्याप्रमाणे जो काय त्यांचा स्वभाव दोष गुण आहे तो मी सांगण्याचा प्रयत्न करेन। हा सगळ्यांना पटेलच असं नाही किंवा सांगतोय त्याच्या बरोबर एक्झॅक्ट सुद्धा विरुद्ध घडू शकते, असू शकते। हे ढोबळ मनाने लिहिलेले असते, ढोबळ मनाने सांगितलेले असते। आपल्याला खरंच जर आपल्या पत्रिकेवरून आपल्याला काही चांगलं मिळवायचं असेल किंवा उत्तम मार्गदर्शन हवं असेल तर योग्य त्या ज्योतिषाला आपली पत्रिका दाखवा, मार्गदर्शन घ्या। परंतु ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्वसाधारणपणे आम्ही सांगितलेल्या। मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर आपलं हे चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा। ही लिंक आता सध्या आपल्याला आपल्या एखाद्या ग्रुपवरून आली असेल त्यामुळे कदाचित आपल्याला बघायला मिळते। आपले रोजचे दैनिक राशी भविष्य असते त्यानुसार सुद्धा आपल्याला चांगले मार्गदर्शन मिळू शकते। साप्ताहिक राशी भविष्य असते त्यामध्ये शुभ अंक, शुभ रंग, शुभ दिवस हा सगळा सांगितला जातो। तो सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे हाताळता येईल किंवा आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ह्या काही गोष्टींचा लाभ होऊ शकतो। तर अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केले नसेल नक्की करा, बेल आयकॉन दाबा, इतर लोकांपर्यंत शेअर करा। त्याचबरोबर हे राशी भविष्य पूर्ण ऐकून झाल्यानंतर आपल्याला आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा। आपल्या भावना किंवा आपण दिलेले प्रेम हे जे काही कमेंट्स बॉक्समध्ये आपण देता किंवा लिहिता किंवा लाईक करता त्यामुळे आम्हाला सुद्धा हुरूप येतो, चांगलं काम करण्याची इच्छा होते, चांगलं वेगवेगळं काहीतरी करण्याचं आम्हाला वाटतं। तर सुरू करूया सिंह राशीचे 2024 हे वर्ष कसं राहील, त्याचप्रमाणे त्यांचा स्वभाव, गुणदोष किंवा त्याच्यामध्ये काय बदल करावा। सिंह राशी ही ग्रह राशी मालिकेतली 5वी रास आहे। कालपुरुषाच्या पत्रिकेप्रमाणे 5वा पंचम स्थान सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे या राशीचा स्वामी सूर्य आहे जो ग्रहांचा राजा आहे आणि त्याप्रमाणे त्या राजाचा किंवा त्या सूर्याचा या राशीवरती खूप चांगला अंमल पडतो। एक राजासारखं जीवन जगायलाही मिळतं, जगतात, पण काही गोष्टीमुळे सराउंडिंग आजूबाजूला जे इतर राशीचे काही लोक आहेत त्याच्यावरती सुद्धा ते डिपेंड करतं किंवा त्याच्यावरती सुद्धा ठरतं। कारण सर्वसाधारण ही सिंह रास ग्रह राशी मालिकेतली 5वी रास आहे आणि रवीच्या अंमलाखाली येते। तर जाणून घेऊया पुढील गोष्टी। आता सिंह राशीच्या लोकांचा चेहरा नेमका प्रत्येक वेळी सात्विक असतो, म्हणजे त्यांना बघितलं की एक आपल्याला सात्विकता, सकारात्मक ऊर्जा पाहायला मिळते। पण कुठेतरी थोडीशी बघा, सांगतोय काय सगळ्यांना पटेल असं नाहीये, त्या नक्षत्रानुसार मगा वगैरे इतर नक्षत्रानुसार आहे, लग्न राशीनुसार सुद्धा आहे। तर थोडीशी घमेंड असल्यासारखं किंवा एक प्रकारचा इगो, एक प्रकारचं कसलं तरी आपल्याकडे वर्चस्व असल्यासारखं एक छटा थोडीशी त्यांच्या चेहऱ्यावर दिसते। परंतु सर्वच लोक सिंह राशीचे असे असतात असे नाही, मायाळू असतात, रोड बोलतात, परंतु त्यांच्यामध्ये इतरांबद्दल प्रेमही असतं। परंतु थोडा काही गोष्टीतून असं दिसतं तर जाणवतं तर हे त्यांच्या चेहऱ्यावरती थोडासा रुबाबीपणा, थोडासा उग्रपणा जाणवतो। शरीर यष्टी मध्यम असते, काही मोठे लांब असतात असं नाहीये व्यक्ती। जर आई वडील सुद्धा लांब असतील तरी त्यांची ठराविक उंची असते, खूप उंची असत नाही। परंतु शरीरामध्ये जर आपण एकंदरीत बघितलं तर त्यांचा चेहऱ्याचा भाग हा शरीरापेक्षा थोडासा, खूप मोठा नव्हे, थोडासा ब्रॉड म्हणजे मोठा वाटतो। म्हणजे शरीराच्या तुलनेने चेहरा जरासा मोठा, उभट, फुगलेला असा वगैरे या पद्धतीने आपल्याला शरीराचा चेहरा दिसू शकतो कोणाचा, सिंह राशीच्या जातकांचा। आवाज थोडासा खणकर, भक्कम, व्यवस्थित स्ट्रॉंग असतं। बोलताना सुद्धा ते प्रेमाने जरी बोलले तर कदाचित समोरच्याला वाटते की रागानेच बोलतात, असा त्यांचा आवाज भक्कम असतो। मग राग वाढला तर तो आणि कठोर होतो। त्वरित चिडणारा, राग पटकन येतो या व्यक्तीला, दाखवत नाही, त्यावेळी दाखवत नाही, बोलण्यातून ते मात्र व्यक्त होतात, टोमणे मारण्यामध्ये व्यक्त होतात आणि ते बोलून जातात किंवा असं बोलतात हळू की समोरच्याला ऐकायला येणार नाही किंवा समोरच्याला कळणार, असं फुटफुटतात ते स्वतः त्या व्यक्तीबद्दल, पण समोरच्याला ऐकायला जातच। कारण ह्यांचं एक प्रकारे कानपूरमध्ये थोडासा, सर्व राशींमध्ये नाही, थोडासा प्रॉब्लेम कदाचित असतो की समोरच्याने बोललेलं आपल्याला नीट ऐकायला येत नाही, आपण बोललेलं समोरच्याला ऐकायला येणार नाही, असा सुद्धा कदाचित त्यांचा भास असतो। गर्जना मोठी असते। आता या राशीचं कसं आहे, या राशीला तशी भूक सहन होत नाही आणि भूक सहन न होणे या संबंधित जे काही आजार आहेत
उदाहरणार्थ जे जे काय असतील ते, तर ते आजार त्यांना आता भूक सहन झाली नाही आणि थांबलं तर पित्त पटकन वाढणे किंवा इतर काही गोष्टी पटकन वाढणे, अशा गोष्टी भूक सहन न झाल्यामुळे होतात. आणि त्याचबरोबर यांचं असं आहे की एकदा जर पोटभर जेवलात व्यवस्थित तर पुन्हा काहीही चांगलं जरी त्यांच्या व्यक्तीच्या समोर आणून ठेवलं तर ते हात लावायला सुद्धा जात नाही. ज्याच्यात पोट भरलंय तितकंच खाणार, जर भूक असेल तर जास्त खाणार, परंतु जबरदस्ती आदाशासारख्या एखाद्या गोष्टी खायला जाणार नाही. थोड्या राशींमध्ये ते असतं की मिळालं नाही असं बघितलं की भरलेलं असेल तरी पुन्हा आणि खायचं, पण ह्या राशी तशा असत नसतात. तर त्या भूक नसेल तर ते पुन्हा ते खायला जाणार नाही, खाल्लेलं चांगलंच खाणार आणि बरं खाणार. आता या राशी आहेत ना, सिंह राशीचा थोडासा मातृभक्त असतात. वडिलांपेक्षा आईवर ह्यांना जास्त प्रेम असतं, मातृवर जास्त प्रेम करतात, त्यांच्यावर केअर घेतात. मग ती कदाचित आई कैकेयी जरी असेल किंवा कैकेयी सारखी जरी असेल, कैकेयी पण खूप चांगली आहे मित्रांनो, मी कैकेयीचं उदाहरण दिलंय, सुप्त आहे, पण कदाचित कैकेयी तर खरीच रामासाठी खूप चांगली होती, रामाने तिचं चांगलं वर्णन केलेलं आहे आपल्या आईबद्दल. पण उदाहरण म्हणून दिलं की आता जनरल तिचंच नाव खराब झालंय ना, आई मातृ म्हणून घेऊन, ती कठोर वागते म्हणून घेऊन. तर कठोर जरी ती वागली त्या मुलाकडे, ती आई सुद्धा सगळ्यांना कठोर मिळते असं नाहीये, तर जर कठोर जरी वागली तरी त्या आईबद्दल त्याचं प्रेम हे कायम स्वरूपी चांगलं असतं, तिच्याबद्दलच्या भावना चांगल्या असतात आणि तिच्या सुखासाठी ती धडपडते, मदत करते, काम करते. आता या राशीला कसं आहे माहितीये, जास्त नीटनिटकेपणा, सुंदर राहणे, शृंगार प्रधान राहणे हिची आवड सिंह राशीला तितकीशी असत नाही. कमी बोलणारा पण मार्मिक बोलणारा असतो, दुसऱ्याला सतत धैर्य देणारा, परंतु अत्यंत गरजेच्या वेळी धैर्य गमवणारा, स्वतःचं स्वतः गमवणारा सुद्धा हा जातक असतो. गरजेनुसार मित्र व मित्राचे विचार, मित्रांचे प्रेम यांचे सतत बदलत राहतात. यांच्या आयुष्यामध्ये एकच चांगला मित्र आहे असं तुम्हाला दिसणार नाही. क्वचित कदाचित असेल, परंतु कामानुसार सोयीनुसार यांचे मित्र सुद्धा बदलत राहतात. त्यांना एकांतात राहणे, एकटं राहणं खूप आवडतं. जास्त लोकांपेक्षा ते स्वतः एकटं असताना स्वतःला कम्फर्ट समजून घेतात किंवा वाटतं त्यांना एकटं असल्यामुळे यांना विचार पण चांगले येतात, चांगले विचार करतात, काही गोष्टींवर चांगला विचार करतात, अभ्यासांचा चांगला होतो एकटेपणामुळे. त्यांना गर्दी वगैरे यांना नको असते, गर्दीपासून हे थोडेसे लांबच राहतात. यांना आवड थोडी कमी असते, एकांतामध्ये राहतात, एकांतामध्ये गुंतून राहण्याची यांना आवड असते. आता कसं आहे, विरुद्ध लिंगीबद्दल यांचं थोडंसं आकर्षण, प्रेम, आदर हा थोडा कायमस्वरूपी कमीच असतो. आता आईच्या बाबतीतला आहे तो वेगळा आहे. समजा ही एखादी स्त्री असेल तर ती स्त्रीच्या बाबतीतच थोडासा हेवा करणार किंवा त्यांच्याबद्दल आदर कमी होणार किंवा त्यांच्याबद्दल तुच्छ विचार करणार किंवा त्यांना निग्लेक्ट करणार. पण ती स्त्री असेल आणि पुरुषांबद्दल आकर्षण जास्त असणार, पुरुषांबद्दल आदर जास्त, त्यांचा बाबा आहे, भाऊ आहे, त्यांना जास्त प्रेम करणार, त्यांच्याबद्दल जास्त हे करणार. आता स्त्री आहे तर ती मी जसं मगाशी आईबद्दल सांगितलं तसंच ती वडिलांबद्दल सुद्धा असू शकते, तितका भावना प्रेम असू शकतात. पण ही जर स्त्री आहे तर ह्या स्त्रीच्या आईच्या बाबतीचं थोडासा किंवा भावाचं, बहिणीचं किंवा इतर मैत्रिणी भावाचं नाही बहिणींचं असेल तर थोडासा त्यांचा आदर कमी करणार. जर पुरुष वर्ग आहे तर भावांच्या बद्दल थोडासा त्यांना हेवा वाटणार, भावांची सतत पटणार नाही किंवा भावांचे विचार पटणार नाही, वडिलांचे विचार पटणार नाही किंवा वडिलांबद्दल थोडंसं हे होऊ शकतं. अशा सुद्धा गोष्टी त्यांच्या होऊ शकतात. परंतु विरुद्ध लिंगी जे आहे त्यांच्याबद्दल ते सतत थोडासा वेगळा विचार करणारे असतात, त्यांच्याबद्दल थोडंसं प्रेम वगैरे थोडंसं त्यांचं कमीच असतं, आदर कमी करतात, थोडक्यात म्हणजे त्यांचा रिस्पेक्ट कमी करतात. असा स्वभाव असून सुद्धा अहंकारीपणा याची छटा त्यांच्यावर कायम बोलण्यात आपल्याला दिसून येते. एखादी सभा असेल, एखादं बोलणं असेल किंवा मित्र बसलेले असतील, मैत्रिणी बसलेली असतील किंवा कुटुंबातले लोक बसलेले असतील तर त्यावेळी बोलता बोलता यांच्या तोंडातून आपल्या मोठेपणाची एखादी गोष्ट येऊन जाते, ज्या गोष्टीबद्दल त्यांना जास्त अहंकार किंवा गर्व असतो अशा गोष्टी ते बोलून जातात. समजा जास्त शिक्षण असेल तर मुद्दाम त्याच वेळी इंग्लिशमध्ये बोलायचं किंवा संस्कृत चांगलं कळत असेल तर मुद्दाम संस्कृतचे सुभाषित सांगायचे. समोरच्याला ते कळतंय की नाही तो विचार करणार नाही, पण आपल्याला कळतंय तिथे आपल्याला काय कळतंय दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा जास्त त्या ठिकाणी असतो. याकडेही त्यांचं थोडंसं असतं. आता ते चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे ती आपली आपण बघावी, ही तुम्हाला पटेलच असं नाही, कारण मी आता दोष सांगतोय. चांगल्या गोष्टी ज्या सांगितल्या त्या प्रत्येक राशीला पटतात, पण दोष जर सांगितला, स्वभाव जर चुकीचा सांगितला तो पटत नाही. पण हा पटतो कोणाला? घरातील इतर व्यक्तींना किंवा जे वेगळे आहेत ना, तुम्हाला समजून घेणारे तुमच्या आजूबाजूचे, ते तुम्ही जर सिंह राशीचे आहे ते जर त्यांना माहिती असेल तर त्यांना बरोबर पटणार आहे. गुरुजी सांगतायत ते 100% करा, पण तुम्हाला हे पटणं थोडंसं कठीण आहे. तुम्हाला पटवा अथवा न पटो, माझ्या अभ्यासानुसार मी ते सांगितलंय, तुम्हाला पटत असेल तर ऍक्सेप्ट करा, नाही असेल तर सोडून द्या. इथे काही जबरदस्तीचा मामला नाहीये मित्रांनो. तर यांच्या बोलण्यावरनं सर्वसाधारणतः एखादा गर्वपणाच्या भावना सुद्धा दिसून येतात असतील. कदाचित देवाने त्यांना चांगला गुण दिलाय किंवा ते दिलं असेल, त्यामुळे त्यांना गर्व वाटतो. पण सर्वच व्यक्ती अशी असतात असं नाही. नक्षत्रांमध्ये फरक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. हा सिंह राशीचा ढोबाळ स्वभाव मी सांगितलेला आहे.
3 नक्षत्र आहेत, म्हणजे 2.5 नक्षत्र आहेत, 9 चरण होतात ते पूर्ण सर्व नक्षत्र, त्याच्यामध्ये पुन्हा 9 भाग आहेत ते झाले. त्यानुसार लग्न राशीनुसार 12 हा प्रकार 9 चरणानुसार सिंह राशीचा, आणि त्या प्रकारे 12 लग्नानुसार याच्यामध्ये थोडासा फेरफार होऊ शकतो. चला तर सुरू करूया. हे 2024 सिंह राशीला कसे असेल, कसे जाईल, कुठल्या गोष्टी सांभाळाव्या, कुठल्या गोष्टी करू नयेत, कुठल्या मुद्दाम कराव्या. 2024 हे सिंह राशीसाठी काय घेऊन या वर्षी सर्वसाधारण 2024 हे आपल्याला संमिश्र फळ भोगायला लागवणारे आहे. संमिश्र फळ देणार असं म्हटलेलं नाहीये बघा मित्रांनो, संमिश्र फळ भोगायला लागणार आहे. तर याच्यातून थोडी सुखाची दुःखाची अशा दोन्ही छटा असणार आहेत. तर याला आपण प्रिपेअर राहणं किंवा याच्यासाठी आपण तयार राहणं खूप गरजेचं आहे. मागील वर्षी जो आपल्याला आरोग्याबद्दल त्रास झाला किंवा आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याबद्दल त्रास झाला किंवा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्यासाठी जे धन खर्च झाले स्वतःसाठी मिळालं, त्या गोष्टीने आपण यावेळी खूप सुखरूप असा त्याच्यातून थोडेसे आपण बाहेर याल. आरोग्याच्या दृष्टीने जर आपल्याला आजार असेल किंवा घरात कुणाला असेल तर देवकृपेने आपल्याला सुखरूप आपण याच्यातून बाहेर पडलात हे सुद्धा लक्षात ठेवा. खूप अशा मोठ्या गोष्टी घडल्या होत्या, खूप काही निगेटिव्ह गोष्टी आपल्या सराउंडिंग झाल्या होत्या, खूप काही निगेटिव्ह विचार आले होते की अरे आता काय होईल, कसं होईल, ह्याच्यानंतर काय, असे जे काही प्रश्नचिन्ह उत्पन्न झाले होते किंवा तयार झाले होते किंवा निर्माण झाले होते किंवा आपण ते भोगला, त्याच्यातून देवकृपेने, आपल्या पूर्वजांच्या कृपेने, आपल्या आईबाबांच्या पुण्याने आपण खरंच चांगल्या प्रकारे याच्यातून बाहेर आला. कारण बरोबर शिवाच्या अपोजिट जेव्हा अजूनही आहे शनी होता आणि त्याची पूर्ण सप्तम दृष्टी होती, तेव्हा बरोबर आपल्याला त्यांनी हेरलेला आहे, बरोबर आपल्याला पिळलेला आहे आणि बरोबर आपला गर्व सुद्धा त्यांनी हरण केलेला आहे. हे आपल्याला माहिती आहे, जाणून घ्या. तर त्या गोष्टीपासून पुन्हा तशा गोष्टी होणार नाही याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावा. मोठे अपघात सुद्धा आपण मोठ्या अपघातातून सुद्धा आपण वाचलेला आहात, हेही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. परंतु पुन्हा एप्रिल पर्यंतचा काळ आपल्याला थोडासा बरा असणार नाहीये. जरी आपण याच्यातून बाहेर आला, जरी याच्यातून आपल्याला थोडंसं कम्फर्ट म्हणजे शांत झाला असाल किंवा संयम आला असेल किंवा दिलासा मिळाला असेल, तरी सुद्धा तितकासा काळ अजून गेलेला नाहीये. शेवटच्या चरणात शेवटचे पॉइंट्स ते कुठले, तर एप्रिल पर्यंतचा काळ आपल्यासाठी थोडासा बरा नाहीये. तर अशा पद्धतीत जर आपल्याला आरोग्याबद्दल काही गोष्टी असतील, आरोग्याबद्दल जर त्रास सतावत असेल किंवा बारीक काही तपासणी असतील किंवा औषध उपचार असेल तर ते वेळोवेळी घ्या. सावध राहणे खूप गरजेचे आहे. आरोग्य पुन्हा एकदा दुसरी नवीन व्याधी निर्माण करू शकतो. कधी, तर याच्यावरती आपण निग्लेक्ट केल्यामुळे, याच्यावरती आपण लक्ष न दिल्यामुळे, आधीच्या त्रासातून औषध उपचार घेतले, थोडंसं बरं वाटलं, पण पुढे काही ट्रीटमेंट होती ती थांबवल्यामुळे कदाचित याच्या इन्फेक्शनने दुसरं काहीतरी आजार सुद्धा कदाचित उद्भवू शकतो. त्यामुळे पोटाचे व्याधी, पोटाचे विकार, शस्त्रक्रिया उद्भवू शकतात. आपल्याला कमजोर असल्यासारखे वाटेल, म्हणजे खूप आजारी, कमजोर, अशक्त असल्यासारखे वाटेल. अशक्तपणा आणि थकवा यामुळे या गोष्टी आपल्याला जाणू शकतात किंवा आळसपणा वाढून सुद्धा आपल्याला हे शक्यतो होऊ शकतो. त्याकरिता आपण आरोग्याच्या दृष्टीने कुठलीच हलगर्जीपणा करू नका. वेळोवेळी औषध उपचार, त्या संबंधित असणाऱ्या तपासणी, ह्या आपण तपासणी ज्या काय ट्रीटमेंट ज्या आहेत, तपासणी आहेत, त्या आपण करत राहा. ह्याच्यात मात्र हलगर्जीपणा करू नका. कौटुंबिक जीवन, आपले जोडीदार यांच्याशी सतत वादविवाद होऊ शकतो. म्हणजे कौटुंबिक जीवनामध्ये कदाचित काही अशाच गोष्टींवरनं वादविवाद होऊ शकतो, वादविवाद निर्माण होतील. त्यासाठी अशा गोष्टीत आपण स्वतः वादविवाद कमी करणे किंवा त्याच्यावर लक्ष न देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे काय होणार आहे माहिती, समोरील व्यक्तीबरोबर अशा सतत वादविवादामुळे दुरावा कायमचा निर्माण होऊ शकतो किंवा समोरील व्यक्ती आपल्याला एक विशिष्ट वेगळ्या पद्धतीने बघायला लागेल. आपल्याबद्दलचा तिचा दृष्टिकोन सुद्धा बदलू शकतो आणि पुन्हा आपल्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. त्याकरिता समोरील व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून त्याच्यात सुधारणा करणे सुद्धा, पूर्ण विश्वास ठेवण्याच्या म्हणतोय, विश्वास पूर्ण ठेवण्याच्या सुधारणा करणे सुद्धा खूप गरजेचे आहे. कारण काय, अशा सगळ्या गोष्टीतून पुन्हा मानसिक त्रास होईल आणि मानसिक त्रासाचं जे आहे ते आपल्याला शारीरिक त्रासावरती बदलू शकतं आणि त्याचे भयंकर मोठे परिणाम सुद्धा आपल्याला भोगायला लागू शकतात. वरील सर्व गोष्टी आपल्याला फक्त एप्रिल पर्यंतच त्रास देणारे ठरणार आहे, लक्षात ठेवा. एप्रिल नंतर मुद्दाम मी करेन, मुद्दाम भांडेन किंवा लक्ष देणार नाही असं नाही, तर त्याचा परिणाम, चुकीचा परिणाम एप्रिल पर्यंत आपल्याला भोगावा लागू शकतो. त्रासदायक ठरतील, नंतर सुधारणा होतील. व्यावसायिकांना, नोकरदारांना सुद्धा अशाच गोष्टी मी सांगतोय, अशाच गोष्टीतून व्यावसायिक पार्टनर बरोबर घडू शकतात किंवा नोकरीच्या ठिकाणी सहकर्मींबरोबर घडू शकतात. तर त्या ठिकाणी सुद्धा जो पुढे मी आधी सांगितला जो सल्ला आहे तोच या ठिकाणी आपण फॉलो करणे खूप गरजेचं आहे. जुलै महिन्यानंतर सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील. आत्मविश्वास पुन्हा एकदा वाढेल.
मान सन्मान मिळेल, पुन्हा गाडी आपली जी 2022 मध्ये होती ती सुरळीत होताना दिसेल, 21-22 दरम्यान जी होती ती सुरळीत चालताना दिसेल, सुरळीत होताना आपल्याला दिसतील. त्या आधीचा काळ जरा सांभाळून राहणे, म्हणजे तो आधी सांगितला मी तसा एप्रिलचा पर्यंतचा सांभाळून राहणे वागणे हिताचे ठरेल. विद्यार्थी वर्गांना अभ्यासात लक्ष देऊन काम करणे, अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. इतर काही गोष्टींमुळे थोडासा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो. अभ्यास शिवाय जर आपण इतर गोष्टीत गुंतला असाल, मित्र मैत्रिणी जास्त झाले असतील, त्यांच्यात जास्त इन्व्हॉल्व झाला असाल, तर थोडं या ठिकाणी कमी करा. अन्यथा आपल्याला याचा परिणाम आपल्या अभ्यासावर दिसून येईल. अभ्यासामध्ये टक्केवारी कमी येईल, अभ्यासात आपल्याला नुकसान होऊ शकते. तर विद्यार्थी वर्गाला या सर्व गोष्टीचा जर लाभ घेतला तर मानसिक त्रास सुद्धा कमी होऊ शकतो. अभ्यासामुळे अशा गोष्टीमुळे अभ्यासावर दुर्लक्ष होऊ शकते. आता विवाह इच्छुक आहेत, त्यांचे विवाह कार्य, त्यांचे प्रस्ताव या वर्षी मान्य होते. म्हणजे लग्न कार्य जर अडलेली असतील, साखरपुडा झाला होता किंवा लग्नाला विलंब होतात, अशा प्रकारचं जर असेल तर विवाह कार्यामध्ये अडचणी दूर होतील. विवाह कार्यामध्ये आपल्याला मनासारखा रिझल्ट मिळेल, विवाह कार्य होतील, विवाहाचे प्रस्ताव मान्य होतील. किंवा आपण एखाद्यावर प्रेम करत होता किंवा आपल्याला त्यांना सांगायचं, अशाने आपण आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठीचा काळ सुद्धा खूप छान आहे, त्याच्यात सुद्धा कदाचित आपल्याला मिळू शकतं प्रेम. आता नवदाम्पत्य ज्यांची लग्न कार्य झाले नाही, संतती सुखाचा अभाव होता, संतती सुख मिळत नाही किंवा संतती सुख मिळावे याच्यासाठी जर आपण विशेष प्रयत्न करत होतात किंवा करत आहात, तर यात सुद्धा आपल्याला चांगला परिणाम दिसून येईल. एखाद्या औषधोपचारामुळे, आयुर्वेदिक पद्धतीमुळे आपल्याला संतती सुद्धा प्राप्त होऊ शकते. 2024 आपल्याला संतती सुखासाठी खूप छान आहे, आपण प्रयत्न करू शकता, त्याचा आपण भाग घेऊ शकता, त्याच्याबद्दल विचार करू. आता पुन्हा आपल्याला सावधान करू इच्छितो तर राजकारण किंवा राजकारणी मित्र, मग ते घरातले कुटुंबातले सुद्धा जर आपल्याला माहिती असेल की ते राजकारण करतात किंवा राजकारणी पद्धतीने बोलतात, आपल्याला आवडतंच, शिवरास आहे, आपल्याला स्वतःला इंटरेस्ट राजकारणात खूप, काही घडलं कळलं की एक प्रकारचं काही वाटतं आपल्याला, ज्या गोष्टी राजकारणातून इंटरेस्ट जास्त असतो आपल्याला राजकारणात. पण तसंच जास्त अति आपल्यापेक्षा एक्स्ट्रा 150 जर एखादा असेल खूप राजकारण करणारा, तर अशा व्यक्तींपासून किंवा अशा मित्रांपासून थोडं लांब राहणं खूप गरजेचं आहे. अशा मित्रांपासून आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो, नाव बदनामी सुद्धा होऊ शकते. अशा मित्रांपासून शक्यतो या वर्षभरात राजकारणापासून किंवा राजकारणात जास्त राजकारण करणं कमी करा. सर्वसाधारण हे वर्ष आपल्याला संमिश्र कसं घडणार आहे मी तुम्हाला सांगितलंय. एक चांगली छटा, एक वाईट छटा, एक चांगली छटा, एक वाईट छटा चालू असणार. तर चांगल्याला आपण बघा, वाईटावरती दुर्लक्ष करू असं म्हणत नाही, वाईटावरती आपण सुधारणा करा. तर हे चांगलं आणि मिळेल, म्हणजे 75% होईल. 50-50 म्हटलंय तर चांगल्या 75% करतायत, वाईटाकडे बघतायत तर वाईट 75% होईल, चांगलं सुख आहे ते 25% होईल. त्याकडे आपण पाहणं खूप गरजेचं आहे. चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला शिकता येतील, चांगले अनुभव आपल्याला या वर्षी पदरी पडतील. हे वर्ष अधिक चांगले जाण्याकरिता किंवा आपल्याला आरोग्यासाठी, मानसिक त्रास दूर होण्याकरिता, आरोग्य त्रास दूर करण्याकरिता, कमी होण्याकरिता आपण महाविष्णूंची आणि शिव उपासना वाढवा. तर काय करू शकता आपण? व्यंकटेश स्तोत्राचा आपण पाठ करू शकता. विष्णू सहस्रनाम आपल्याला येत असेल तर त्याचं सतत एका एकादशीला, जर 2 एकादशी असतात, कृष्ण पक्षातील शुक्ल पक्षातील, त्यावेळी एकादशीचा पाठ करा. शिवमहिम्न स्तोत्र पाठ करा. शिवलीलामृताचा 11वा अध्याय पाठ करा. 16 सोमवार किंवा सोमवार उपास करता येतील तर करा. किंवा प्रदोष व्रत सुद्धा आपण करू शकता. महिन्यातली एक शिवरात्री येते, त्या दिवशी उपास करून सुद्धा आपण शिवाचं दर्शन घेऊ शकता. तर ह्या शिव उपासना आणि विष्णू उपासना आपण कायम बराबरीने कराल तर आपल्याला खूप लाभ होईल. वेळोवेळी आपल्याला ज्या ज्यावेळी अडचणी येतील त्यावेळी वेळोवेळी कनिष्ठ व्यक्ती, ज्याला आपण दुय्यम समजतो, लहान भाऊ असू शकतो, एखादा गरीब मित्र असू शकतो, कुटुंबातील एखादी गरीब व्यक्ती असू शकते, किंवा कनिष्ठ म्हटलंय तर तुमच्या लक्षात आलं म्हणजे तुमच्यापेक्षा कनिष्ठ, अभ्यासाने असू शकते कदाचित. अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात अचानक येऊन किंवा त्या अडचणीच्या वेळी अचानक येऊन आपल्याला क्लू देईल, मार्गदर्शन करेल. आणि वेळोवेळी अशीच व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करून घेऊन आपल्या सर्व अडचणी या 2024च्या अडचणी दूर करण्यासाठी मदत करेल किंवा त्यांची आपल्याला मदत होईल. अशा प्रकारे अडचणी दूर होऊ शकतात. तर सर्वसाधारण माझ्या अभ्यासाप्रमाणे खूप लेंदी न घेता महत्वाचेच विषय. आता महत्वाचं आपल्यासाठी काय असेल? शिक्षण चांगलं घेतलं असेल तर नोकरी मिळावी, शिक्षणाला अडचणी असेल तर दूर व्हाव्या, लग्न कार्य, संतती, पैसा आणि आरोग्य, ह्याच सर्व मोठ्या असतात गोष्टी आणि त्याबद्दल मी आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्यानुसार आपण जर फॉलो केलं तर आपल्याला नक्कीच याच्यात आपल्याला लाभ होईल. मी हे सांगितलेलं, ही राशी पाहून झाल्यानंतर जर आपल्याला आवडलं असेल तर लाईक करा. आवडलं नसेल तर काय आवडलं नाही ते सुद्धा आपण कमेंटमध्ये सांगू शकता. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना आपल्या आयुष्यामध्ये मार्गदर्शन म्हणून चांगल्या गोष्टी